नमस्कार, कसे आहात सगळे? आशा करते तुम्ही सगळे मस्त असाल. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले झटपट आणि मऊ जाळीदार अशी स्पॉन्जी ढोकळ्याची रेसिपी. ही रेसिपी करण्यासाठी ना रव्याची गरज आहे ना पीठ आंबवायची गरज आहे. अगदी कमी साहित्यामध्ये 10 ते 12 मिनिटात तयार होणारा हा ढोकळा आहे. आता आपण ढोकळ्यासाठी लागणारं साहित्य बघू. बेसन 1 कप, दही अर्धा कप, पाणी अर्धा कप, मीठ थोडंसं चवीनुसार, साखर 1 टीस्पून, हळद चिमूटभर आणि इनो. सर्वात आधी एका बाउलमध्ये मी घेतला आहे 1 कप बेसन. बेसन नेहमी चाळून घ्या, त्यामुळे गाठी राहत नाहीत आणि ढोकळा खूप मऊ होतो. आता त्यात घालत आहे अर्धा कप दही, 1 टीस्पून साखर, चवीपुरतं मीठ, चिमूटभर हळद. आता थोडं पाणी घालून छान गाठी नसलेलं मिश्रण तयार करून घेऊ. पीठ इडलीच्या पिठासारखं मध्यम ठेवा, खूप पातळ किंवा खूप घट्ट करू नका. हे मिश्रण आता 10 मिनिटे झाकून ठेवूया. ही स्टेप स्किप करू नका, त्यामुळे बेसन चांगले सेट होतं आणि ढोकळा अधिक स्पॉन्जी बनतो. आता वाफवण्याची तयारी करू. एका भांड्यामध्ये 2 वाटी पाणी वतून पाणी गरम करून घेतला. आता एक टीन घेऊ. ह्या टीनला मस्त तेल लावून घेऊ. आता सर्वात शेवटी आपण मिश्रणावरती 1 टीस्पून इनो घालूयात. सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे इनो घातल्यानंतर जास्त ढवळायचं नाही. लगेचच आपण तेल लावलेल्या भांड्यामध्ये ते मिश्रण ओतायचं. थोडंसं टॅप करून आपण हा ढोकळा 10 किंवा 15 मिनिटांसाठी वाफवायला ठेवूया. हा बघा, 15 मिनिटात ढोकळा तयार झालेला आहे. हा थंड करण्यासाठी ठेवू. तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊया. फोडणीसाठी लागणारं साहित्य: तेल 2 चमचे, मोहरी 1 टीस्पून, हिरव्या मिरच्या 2, कढीपत्ता 10 पाने, पाणी अर्धा कप, साखर 1 टीस्पून, लिंबाचा रस. आता एका भांड्यामध्ये 2 टेबलस्पून तेल गरम करून त्यात मोहरी, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या घालून घेऊ. आता त्यात अर्धा कप पाणी, 1 टीस्पून साखर आणि 1 टीस्पून लिंबाचा रस घालून एक उकळी आणू. ही फोडणी ढोकळ्यावर घातल्यामुळे तो कोरडा लागत नाही आणि प्रत्येक तुकडा रसाळ लागतो. आता आपण हा ढोकळ्याचा बेस भांड्यातून काढून घेऊयात. हा बेस आहे तो गरम गरम असताना कापला तर तुकडे होऊ शकतात. थोडा थंड होऊन द्या. हा पहा किती छान स्पंज बनलेला आहे. आता या ढोकळ्याचे सुरीच्या साहाय्याने छोटे छोटे तुकडे करून घेऊ.
आता वरून व्यवस्थित फोडणी घालून घेऊया. अहो बघा किती सुंदर जाळीदार टेक्स्चर आला आहे. अगदी बाजारात मिळतो तसा मऊ ढोकळा तयार झाला आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुम्ही ही रेसिपी करून बघितली तर कमेंटमध्ये तुमचा अनुभव नक्की सांगा. आणि अशाच सोप्या चविष्ट आणि घरगुती रेसिपीसाठी लाईफ ऑफ काजल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.